हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी, अध्याय नंबर 7, ज्ञान विज्ञान योग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 24 ला थांबलो होतो. अव्यक्तम व्यक्तिमापन्न मन्यते माम बुद्धय परम भावो मजानंतो मामभयम अनुत्तमम. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तिमत्व धारण केलेले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. Recording in progress. तर आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत आपण या लास्ट सेक्शन मध्ये आहोत. म्हणजे आता आपण चालू करू. फर्स्ट सेक्शन मध्ये आपण बघितलं होतं भगवंतांबद्दल माहिती जाणून घेणे, भगवंतांबद्दल विशेष माहिती, भगवंत कोण आहेत. त्यानंतर सेकंड सेक्शन श्लोक नंबर 13 ते 25 आपण बघितलं होतं की भगवंतांना शरण कसं जावं. 4 प्रकारचे भगवंतांना शरण जाणारे लोक, 4 प्रकारचे शरण न जाणारे लोक. राईट. 9 कॅटेगरी, 8 कॅटेगरी आहेत आणि 9वी कॅटेगरी आहे श्लोक नंबर 24 मध्ये. मायावादी लोक जे भगवंतांना काइंड ऑफ शरण जातात पण न गेल्याप्रमाणेच आहे. सॉरी, याच्या अगोदर देवी देवता बघितलं आपण, देवी देवतांचे उपासक, 9वी कॅटेगरी. जे भगवंतांना डायरेक्टली शरण जात नाही, इनडायरेक्टली शरण जातात देवतांच्या मार्फत. आणि 10वी कॅटेगरी आहे इम्पर्सनलिस्ट, म्हणजे 24 मधले निराकारवादी जे भगवंतांचा अपराध करतात. राईट. मायावादी लोक. तर निराकार मध्ये 2 व्यक्ती असतात, ब्रह्मवादी आणि मायावादी. तर आपण इथे मायावाद्यांबद्दल बघतोय. ब्रह्मवादी ब्रह्मज्योतीमध्ये जातात, मायावादी कुठेच जात नाही, ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन खाली पडतात पुन्हा, किंबहुना जात पण नाही. सो आपण हा श्लोक विस्तारामध्ये बघितला होता लास्ट टाइम. श्लोक नंबर 24. श्लोक नंबर 24च्या तात्पर्यामध्ये तुम्हाला दिसेल शेवटून एक श्लोक आहे. अथापि तदेव पदांबुजं दय प्रसाद लेशान गृहीत एव हि जानाति तत्त्वं भगवन् महिम्नो न चान्य एकोपि चिरं विचिन्वन्. श्रीमद भागवतम मधील ब्रह्माजींचं प्रेयर आहे 10.14.29. हे भगवान, जर मनुष्यावर तुमच्या चरण कमलाची लेश मात्र ही कृपा झाली तर तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो. परंतु अनेक वर्ष वेदाध्ययन करणारे आणि तुम्हाला जाणण्यासाठी तर्कवादाचा आधार घेणारे तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत. केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप, गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही. केवळ भक्तियोगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णाला जाणू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हा तो भगवंताला जाणू शकतो. निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की श्रीकृष्णांचा विग्रह भौतिक आहे आणि त्यांचे लीला, त्यांचे रूप इत्यादी सर्व काही मायाच आहे. अशा निर्विशेषवाद्यांना मायावादी म्हटले जाते. त्यांना परम सत्याचे ज्ञान नसते. सो लाईक दॅट. अशा प्रकारे 24 मध्ये आपण बघितलं होतं ना. आता त्यानंतर श्लोक नंबर 25, लास्टचे 5 श्लोक आहेत. आता प्रश्न असा असेल की श्लोक नंबर 25 मध्ये, 24 मध्ये बघितलं होतं आपण की हे लोक कसे आहेत? अबुद्धया. देवतांचे उपासक कसे आहेत? अल्पमेधसा, त्यांना कमी बुद्धी आहे. जे मायावादी त्यांना बुद्धीच नाहीये, अबुद्धया, बुद्धू हे लोक. ते बुद्धू क्यों है? यू नो, और क्यों भगवान इनके सामने प्रकट नहीं हो सकते? श्लोक नंबर 25 वाचा. राधिका कुमारी माताजी ठाणे. श्लोक नंबर 25 अनुवाद वाचा. अनुवाद तात्पर्य, सॉरी श्लोक, फक्त अनुवाद वाचा. अनुवाद, श्लोक आणि अनुवाद वाचा. लभन्ते ब्रह्म निर्वाण. कुठे गेलात तुम्ही? 7वा अध्याय 25वा श्लोक. नाहो. 7.25 वाचता येतं ना, भेटले वाचा. योग माया समावृतः
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजम अव्ययम. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ह्या श्लोकामध्ये उत्तर दिलेलं आहे की ह्या मायावाद्यांना भगवंत का दिसत नाहीत किंवा आपल्याला भगवंत का दिसू शकत नाहीत. नाहम प्रकाश सर्वस्य. प्रकाशने की प्रकट. भगवंत म्हणतात मी मूढ आणि अज्ञानी लोकांना कधी प्रकट होत नाही. मी काय करतो, स्वतःला माझ्या अंतरंग शक्तीद्वारे झाकून ठेवून देतो. राईट. सो नाव जसं तुम्ही याच्यात हा शब्द आहे अजम अव्ययम. मूढोयम नाभिजानाति लोको माम अजम अव्ययम. अजम म्हणजे अजन्म आणि अव्ययम म्हणजे अविनाशी. लोकांना कळत नाही की भगवंत काय आहेत, अविनाशी आहेत, अजन्म आहेत. राईट. कारण भगवंतांना जाणणे हे फार मोठं विज्ञान आहे. जसं समथिंग लाईक आपल्या सगळ्यांना आपण सगळे कसं म्हणतो की ह्युमन राईट आहे. ह्युमन राईट म्हणता ना तुम्ही. या पृथ्वी तलावरती जगणारे सगळे जे जीव जंतू आहेत त्या सगळ्यांना अधिकार आहे जगण्याचा त्यांच्या सोयीप्रमाणे. आणि आजकाल तर ते एवढं ऊत आल्याचं लोकांना, आम्हाला जसं जगायचं आम्ही जगू, आम्हाला दारू पिऊन जगायचं आम्ही दारू पिऊन जगू. तुम्हाला काय करायचंय? तुमच्या घरी येऊन दारू पितोय का आम्ही म्हणतो पिया. घरी दुकानच उघडा ना डायरेक्ट दारूचं. लोक काय पण म्हणजे जे तोंडात येईल ते बोलायचं. आम्ही काय पण करून जाऊ. तुम्हाला काय घेणं देणं आहे? आता तुम्ही जर असं म्हणत असाल सो दिस इज द ह्युमन राईट. तुम्ही म्हणता ना ह्युमन राईट आहे हमारा, आणि म्हणून तुम्ही आमच्यावरती असं सक्ती लावू शकत नाही की आम्ही जय श्री रामच म्हटलं पाहिजे किंवा जय श्री कृष्ण म्हटलं पाहिजे. हमारी इच्छा, हम क्या करना चाहेंगे करेंगे. जाओ, हमको बोलेंगे नहीं बोलेंगे, हमको कुछ भी करेंगे, हम कुछ भी खाएंगे, कुछ भी उठपटांग हरकत करेंगे, हमारा ह्युमन राईट आहे वो. मग तुम्हाला जर एवढा होत असेल ह्युमन राईटचा तर भगवंतांना काय, म्हणजे ही इज द सुप्रीम पर्सन. तसं ह्युमन राईट आहे तसं गॉड राईट आहे. राईट. जसं आपल्याला अधिकार आहे आपल्याप्रमाणे जगण्याचा, तसं भगवंतांना पण अधिकार आहे त्यांच्याप्रमाणे जगण्याचा. आणि जेव्हा ते आपला अधिकार अंमलबजावणी करतात ना तेव्हा कोणीच काय करू शकत नाही. भगवंत म्हणतात मैं तुझे प्रकट नहीं हूंगा, जा 500 माला कर ले, नहीं प्रकट होऊंगा तेरे सामने. दिन भर जपा कर, बहुत बड़ा मंदिर बना दे, भक्ति शास्त्री कर ले, नहीं प्रकट होऊंगा मैं फिर, जाओ. क्या करेगा? सो दिस इज जस्ट लाईक वी हॅव ह्युमन राईट्स. आपल्याला ह्युमन राईट आहे तसं भगवंताचा अधिकार आहे. भगवंत म्हणतात नाही प्रकट होऊंगा मैं, क्या करोगे. जसं तुम्हाला माहिती असेल चैतन्य चरित्रामध्ये याचं मिल्क ड्रिंकिंग ब्रह्मचार्याचं उदाहरण आहे. महाप्रभू जेव्हा सेवासंघांमध्ये डान्स करायचे कीर्तन, तेव्हा एक दूध पिणारा ब्रह्मचारी होता. तो फक्त दूधच प्यायचा, बाकी काहीच करायचं नाही. आम्ही बाकी काय खायचं नाही. मग तुम्ही म्हणाल किती प्युअर आहे यार, फक्त दूध. आम्ही एकादशीला फक्त दूध आणि फळं खातो एकत्र करून, फक्त दूध नाही घेत. आज एकादशी आहे, तुम्ही असाल फळावरती आणि दुधावरती. सो नाव बाकी पण तुम्ही घेऊ शकता एकादशी, कुटुके पकोडे, अजून काय काय बनवता तुम्ही, साबुदाण्याचे वडे, काय प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्या हृदयामध्ये भक्ती पाहिजे. नाव व्हॉट इज द प्रॉब्लेम हिअर. हा जो ब्राह्मण होता याने ब्रह्मचारी होता, हा एक दिवशी काय म्हटला शिवास ठाकूरना कि अरे मुझे महाप्रभु का कीर्तन देखना है यार. महाप्रभु ना सबको अलाउ नहीं करते, केवल अंतरंगा पार्षद को ही अंदर एंट्री होती है, मुझे कैसे एंट्री मिलेगी. तो श्रीवास ठाकुरला वाटलं की अरे इतना इनोसेंट भोला भाला ब्रह्मचारी है, सिर्फ दूध पीता है वो, इससे निष्पाप कौन रह सकता है, इसको तो पक्का देना चाहिए एंट्री अंदर. लेकिन महाप्रभु गुस्सा हो जाते, लेंगे नहीं. एक काम करते हैं, तुम पीछे छुप जाना उधर, ठीक है, अंदर में तुमको लेके दीवार के पीछे छुप जाना और देखना कीर्तन. मग त्याला घेऊन गेले. कीर्तन चालू झालं, हा मागे लपला होता आणि बघत होता, वाव महाप्रभू कीर्तन कर रहे. आणि महाप्रभू अंतर्यामी परमात्मा आहेत, त्यांना कळलं की इधर कोई तो है. महाप्रभू म्हटले आज मजा नहीं आ रहा है, आज आनंद नहीं आ रहा है कीर्तन में, कुछ तो प्रॉब्लम है. इस जगह में कोई तो है जिसको नहीं होना चाहिए.
श्रीवास ठाकुर काय म्हणतात की इस जगह में कोई भी पापी नहीं है प्रभु, कोई भी मायावादी नहीं है, कोई भी मतलब जितने भी लिस्ट है जो नहीं बोलते हैं आप, चाहे वो पापी, दुराचारी, मायावादी, ब्रह्मवादी भी, वो भी नहीं देख सकते भगवान का दर्शन नहीं कर सकते वो लोग। कोई भी पापी आदमी नहीं है यहाँ पे। म्हणजे इनडायरेक्टली जस्टिफाय करत होते ते की यहाँ पे जो है वो अच्छा व्यक्ती है। बस यहाँ पे ना, म्हणजे श्रीराज ठाकूर म्हटले, बस इथे ना एक आहे ब्रह्मचारी आहे, तो फक्त दूध पिऊन जगतो प्रभू। म्हणजे श्रीराज ठाकूर म्हटले तेव्हा महाप्रभूंचा राग आवरेना, महाप्रभू एवढे चिडले आणि म्हटले तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दूध पिऊन भगवंतांना प्राप्त करू शकता? दूध जनरली हे फार पवित्र मानलं जातं, राईट, गाईचं दूध, आणि त्यावेळेला नक्कीच गाईचं भेटत असणार, प्युअर। गाई पवित्र आहे, गाईचं पवित्र दूध पिल्यावरती मनुष्य पवित्र झाला पाहिजे, राईट। पण चैतन्य महाराज म्हणतात तुम्हाला काय वाटतं, दूध पिऊन, नुसतं दूध पिऊन तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता, भगवत प्रेम? एवढं जेव्हा जोरात वाढले तेव्हा तो स्वतःच बाहेर आला, मिल्क ड्रिंकिंग ब्रह्मचारी, तो बाहेर आला आणि माफी मागितली, म्हणजे, आणि तो गेला। पण महाप्रभूंनी बघितले की हा नम्र झालेला आहे। सी अल्टिमेटली महाप्रभूंना काय बघायचं होतं, भगवंत काय बघतात आपल्यामध्ये की आपण किती नम्र झालेलो आहोत, राईट। महाप्रभूंनी बघितलं की हा नम्र झालेला आहे, महाप्रभूंनी त्याला बोलवलं आणि त्याला समजावलं की असं कधी विचार करू नये माणसाने की आपण फक्त एक तथाकथित तपस्या करून एक रिच्युअल फॉलो करून भगवंतांची प्राप्ती करू शकतो। रिच्युअल नाहीये, आपण 16 राऊंड करतोय, रिच्युअल नाहीये। आणि आपण जर त्याला रिच्युअल प्रमाणे केलं तर आपण रिच्युअल मध्येच राहू, कर्मकांडामध्येच राहू कि नहीं 16 माला नहीं करूंगा तो मेरा घर में अनिष्ट हो जाएगा, मेरा पैसा पानी डूब जाएगा, नहीं, इसके लिए हमको माला नहीं करना है, वो उसमें ऑटोमेटिक हो ही जाता है, मांगने का जरूरत नहीं है। हमको चैंटिंग करना है क्योंकि वो आत्मा का खाना है, दिस इज फूड फॉर सोल। जसं शरीराकरता तुम्ही अन्न भरता, तर तुम्ही आत्म्याला अन्न दिलं नाही तर आत्मा काय होईल, उपाशी राहील, उपाशी। आणि या संसारामध्ये सगळे उपाशी आहेत, सगळे लोक दिवस रात्र उपाशी लोक फिरत असतात इकडे इकडे, किधर खाने को मिलेगा, किधर खाने को मिलेगा, सगळीकडे भिक्षा मागत असतात। एवढे भिकारी संसारामध्ये आहेत 99.99% लोक। कोणालाच माहित नहीं कि किधर अच्छा भोजन मिलेगा आत्मा का। तो किसी को लगता है कि मैं होटल में जाता हूँ, मैं इस पिकनिक स्पॉट में जाता हूँ, मैं ये थिएटर में जाता हूँ, मेरा ये गर्लफ्रेंड है, मेरा ये बॉयफ्रेंड है, ये मेरा हस्बैंड है, ये मेरा वाइफ है, ये मेरे बच्चे है, ये मेरा संसार है, परिवार है, ये प्रॉपर्टी है, ये सब, इससे पेट नहीं भरेगा अपना। इससे अगर पेट भरता तो इतिहास में ऐसे कितने सारे होके गए हैं बड़े बड़े। आता रावण होता ना, रावणाकडे काय कमी होती मला सांगा तुम्ही? जे आपण एक क्षुल्लक छोट्या 1 BHK करता आपण स्ट्रगल करतो, 4 घरातली भांडी आणि 2 चांद्याची आणि सोन्याची 2 नाणी आपल्या सॉरी म्हणजे दागिने एक सोन्याची चेन बनवली, हा सोन्याची चेन बनवली, हा तुझ्या करता ही अंगठी, ठीक आहे, घाल हे बांगड्या, तुला काय अकॉम्प्लिशमेंट आहे आयुष्याची? हा त्यांची सोन्याची लंका होती। सोन्याची लंका म्हणजे समजता का काय? सगळीकडे सोनच सोनं, सोनच सोनं, सोनच सोनं। पण याने त्याचं आयुष्य एवढं म्हणजे भौतिक कुठलीही गोष्ट आत्म्याला संतुष्ट करू शकत नाही जोपर्यंत आत्म्याला भगवत भजन प्राप्त होत नाही। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आणि भगवत भजन पण कसं, नम्र भावामध्ये कि भगवान का भजन मैं किस लिए करोगे कि ये मेरा जरूरत है, ये मेरा स्थिति है, दिस इज माई पोजिशन, मेरा सेवा करना आयडेंटिटी है, वैधानिक स्थिति है आपली। मग त्याने महाप्रभूला समजावलं इस तरह से भगवान को प्राप्त कर सकते हो। ऑफकोर्स देन लेटर ऑन ही बिकेम द अंतरंग पार्षद, भगवंताचा पार्षद झाला। पण इथे सांगण्याचा अर्थ असा आहे की भगवंत हे आपल्या डिमांड वरती प्रकट होऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा। म्हणून आपण चॅन्टिंग वगैरे करताना फार केअरफुल झालं पाहिजे आपल्या चॅन्टिंग मध्ये, स्पेशली जेव्हा आपण सीझन डिवोटी होऊन जातो, जसं आपला टाइम जातो भक्तीमध्ये आणि आपल्याला वाटतं की वाव मेरा रोज सोनामाला होता है, आई एम सो ग्रेट, समझ जाना उस दिन आप पकड़ में आ गए हो मगरमच्छ के। 16 माला होता है अच्छी बात है, बट हमें याद रखना चाहिए कि वी आर ऑलवेज हेल्पलेस। हम लोग हमेशा यहाँ पे असहाय अवस्था में हैं।
है ना, हम भगवान को पुकार रहे हैं, भगवान मदद करो, भगवान मदद करो, भगवान मदद करो। ऐसा नहीं कि मैंने कर दिया, अभी मैं हो गया, चॅम्पियन हूं मैं अभी, राईट। ऑफकोर्स आपण एकमेकांना इन्स्पायर करण्याकरता आपण आपली साधना शेअर करतो, दॅट इज अनदर थिंग। मग भगवंत असे आहेत की ते आपल्या डिमांडवरती प्रकट होऊ शकत नाही। नाहम प्रकाश सर्वस्य, माझ्या योग मायाने मी काय असतो, आवृत्त झालेला असतो। आय कॅनॉट अपिअर ऑन युअर डिमांड। जसं एखादा व्यक्ती म्हणेल अगर भगवान है तो मुझे दिखाओ, जैसा कोई म्हणेल अगर देश का प्रधानमंत्री है तो मैं अभी गिनती करूंगा 1 2 3 4 5 10 तक गिनती करूंगा, 10 तक अगर प्रधानमंत्री मेरे सामने नहीं आया तो मतलब देश का प्रधानमंत्री है नहीं। ऐसा असतं का कधी? तुम्हारे 10 क्या 20 क्या लाख गिनते रहो मरते दम तक, क्यों आएंगे आपको देखने के लिए प्रधानमंत्री? जर ही स्थिती भौतिक जगातील एखादा व्यक्ती करता आहे, तर मग आध्यात्मिक जगातले जे भगवंत आहेत, जे सर्वांचे मालक आहेत, सृष्टीचे पालनहार आहेत, ते कशाला प्रकट होतील? है ना, चैतन्य म्हणतात की वो एक्चुअली वो काउंट करता है ना 1 2 3 4, ये काउंट करने की वजह उसको अपने दिमाग में कितने टिश्यू है वो काउंट करना चाहिए। हमारा दिमाग काउंट करो 1 2 3 कितना टिश्यू है हमारे अंदर, कुछ है क्या? ना ब्रेन कुछ है क्या तुम्हारा? दिमाग नहीं होगा तो ऐसे हरकतें करते हैं लोग, राइट। अशा प्रकारे ह्या श्लोकात सांगण्याचा मर्म असा आहे की भगवंत आपल्या डिमांडने प्रकट होत नाहीत, आपल्या भक्तीने प्रकट होतात। सो देर इज डिफायन्स अँड देर इज डिपेंडन्स। आपण भगवंतावरती आश्रित आहोत की आपण भगवंतांना चॅलेंज करतो? जर आपण भगवंतांना चॅलेंज करतो, मैं दिखाऊंगा 16 माला करके, ऐसे 16 माला करूंगा ना, क्या है 16 माला, कुछ भी नहीं है, झालं मग भक्ती तिथंच तुमची हरी बोल। तुम्ही 16 माळा करत असाल, त्याची नोंद पण होत असेल, कदाचित तुम्हाला मुक्ती पण भेटेल ब्रह्मज्योतीची, पण भगवंतांची प्राप्ती होणार, तुम्ही वैकुंठामध्ये जाणार नाही। अजामिलने जेव्हा जप केला होता ना पहिला, तर फर्स्ट चॅन्टिंग अजामिलने केली होती भागवत पुराणामध्ये 8व्या स्कंदात दिलेलं आहे, सॉरी 6व्या स्कंदात। जेव्हा ते विष्णुदूत यमदूत जेव्हा आले तेव्हा तो म्हटला नारायण नारायण, तेव्हा त्यांनी जी चॅन्टिंग केली होती ती कशी होती? स्वतःला वाचवण्याकरता, कशातनं? संकटातनं। प्रेम भक्ती नव्हती ती। म्हणून जेव्हा त्याला विष्णुदूताने जेव्हा त्याला सोडलं, वाचवलं यमदूतांपासून, तेव्हा विष्णुदूत त्याला म्हटले की ठीक है आपको छोड़ दिया है, सेकंड चांस, अभी क्या करो, प्रेम से भक्ती करो। मग अजामिल काय केला, ऍक्च्युअली हरिद्वारला गेला, एकांतामध्ये राहिला, त्याने खरंच चांगली चॅन्टिंग केली, भगवंतांवरती प्रेम केलं आणि मग तो वैकुंठाला गेला। सेम विष्णुदूत अंतराला त्याला घेऊन गेले। आपली चॅन्टिंग ही सुरुवातीला कशी असते, मुक्ति प्राप्त करण्याकरता असते। अरे यार मैं संसार से घंटा गया हूँ, पक गया हूँ, चैंटिंग ना अच्छा लगता है, दोस्तों साइड में बैठे ना अलग लगता है मुझे, इन द सेंस की झंझट से छूट गया मैं यार। 2 घंटे के लिए मुझे एक्सक्यूज तो मिल गया, चैंटिंग कर रहा हूँ मैं, मुझे काम भी मत दो, अभी मैं 2 घंटा चैंटिंग कर रहा हूँ। काय काय लोक असे पण असतात घरातली कामं टाळण्याकरता 2 घंटा अभी मुझे डिस्टर्ब नहीं करना है, 2 घंटा चैंटिंग कर रहा हूँ मैं। हाँ काउंसलर ने बोला, मैं बोल दूंगा फिर। कधी कधी आमचे 2 हस्बंड वाईफ असतात इथे, बऱ्याचदा मी त्यांना भेटतो, तर मी विचारत असतो चॅन्टिंग कैसा चल रहा है, मध्ये वाईफ म्हणते चल रहा है मेरा चॅन्टिंग 16 माला, हस्बंड म्हणतो 8 माला चल रहा है। ऐकत असतील तर मला बोलतील ते नंतर, बट जस्ट एन एक्झाम्पल। मग नंतर वाईफ हस्बंड म्हणतो क्या घर के सारे काम मैं तो करता हूँ ना, इसलिए मेरा चॅन्टिंग रह जाता है। असं पण असतं ना कधी कधी, नाही होता ना तुमच्या पण घरी होत असेल नवरा बायको मध्ये कॉम्पिटिशन। बायको म्हणते कुठे हो, तुम्हाला तर टाइम देते, चॅन्टिंग करता टाइम दिलेला असतो, मग ते चालत असतं त्यांचं, राईट। सो समटाइम यु नो देयर डिफरंट लेवल्स ऑफ चॅन्टिंग। अशा वेगवेगळ्या लेवलच्या चॅन्टिंग मध्ये आपल्याला सारांश बाहेर काढायचं आहे की आपण चॅन्टिंग करताना कितीही जरी आपल्याला म्हणजे घाई असेल किंवा काही असेल, पण आपल्याला चॅन्टिंग करायची भगवंतांवरती प्रेम करण्याकरता। ऑफकोर्स आपण कधी कधी एकदम त्याला काय म्हणतात, जसं गजेंद्र आहे, गजेंद्र पण त्रस्त झाला होता ना या भौतिक जगाशी, तेव्हा तो म्हटला की भगवान बचाव बचाव, पण इव्हेंच्युअली गजेंद्र काय म्हटलं तुम्हाला माहिती आहे त्या प्रार्थनेमध्ये? गजेंद्र इवेंचुअली म्हटला कि मैं मुक्ति नहीं चाहता हूं ताकि मैं इस भौतिक जगत से मुक्त हो जाऊं। मैं ये शरीर से कष्ट दूर करने के लिए आपसे मिलना नहीं चाहता हूं। ऐसा नहीं कि मैं अभी गजेंद्र हूं, मेरा मगरमच्छ ने पैर पकड़ा है, अभी मगरमच्छ को आप मार डालेंगे, उसके बाद फिर मैं वापस अपने बच्चे पत्नी सबके साथ इस संसार में भोग करूंगा, हाथी बन के राजा करूंगा, मजा करूंगा। नहीं, गजेंद्र म्हणतो की मला ऍक्च्युअली इच्छा नाही आता है भौतिक जगात राहण्याची, मला इच्छा काय आहे तुमच्या प्रेममयी सेवेमध्ये एंगेज होण्याची, आणि म्हणून मला मुक्त करा। सो दॅट इज द हायर लेवल ऑफ चॅन्टिंग।
आपण चॅन्टिंग करायची भगवंतांची प्रेममयी सेवा करण्याकरता, कष्टांपासून मुक्ती प्राप्त करण्याकरता नव्हे हो. त्याला म्हणतात ज्ञानमिश्र भक्त. ज्ञानमिश्र म्हणजे त्याला ज्ञान कळलेलं आहे की जगात कष्ट आहे, ज्ञानी आहे तो, पण त्याला मुक्ती पाहिजे कशा करता की कष्टांत मुक्ती होईल. अशा प्रकारची चॅन्टिंग आपल्याला मुक्त करेल, कष्टांत पण आपल्याला भक्ती देऊ शकत नाही. सो दॅट्स वाय अशा भक्तीने भगवंत प्रकट होत नाहीत, राईट. म्हणून भगवंताला आपण म्हणजे आपल्या जीवनात जेवढ्या काही क्रिया आहेत, खाण्यापासून उठण्यापासून सगळ्या कशा पाहिजेत, सेवनमुखी जीवा तो स्वयमेव स्फुरती. भक्तिमय प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण करतो खाणं पिणं आयुष्यातल्या सगळ्या सेवा, तेव्हा भगवंत आपल्यासमोर प्रकट होतात. आपल्याच तात्पर्यामध्ये प्रभात लिहितात, कोणी असा युक्तिवाद करतील की ज्या अर्थी श्रीकृष्ण या पृथ्वी तलावरती, आता कोणी म्हणेल की अरे तो कुरुक्षेत्र की युद्ध भूमी में क्या भगवान सबके सामने खड़े नहीं थे क्या? जेव्हा भगवंत या जगावरती विचरण करत होते 5,000 वर्षांपूर्वी, तेव्हा सर्वांनी भगवंताला बघितलं असेल ना. मग त्या सगळ्यांनी भगवंताला बघितलं का ऍक्च्युली? बघितलं की नाही बघितलं? नाही बघितलं. जसं से फॉर एक्झाम्पल ना पौंड्रक होता, पौंड्रक वासुदेव. पौंड्रक काय केलं? पौंड्रक माहिती ना तुम्हाला, 10व्या स्कंदामध्ये राक्षस असुर आहे चांगला दिसायला, राजा होता तो एक, पण स्वतःला काय म्हणतो मैं वासुदेव. मग त्याने काय केलं? फेविकॉल आणलं दुकानात विकत. 1 किलो फेविकॉल आणला, त्याचे डुप्लिकेट हात बनवले, 2 हात, आणि फेविकॉलने चिपकून शंखचक्र गदा पद्म बनवला, मैं वासुदेव. आणि मग ते वाऱ्याने उडत होते, हालायचे. आणि जर मुंबईचा वारा असता किंवा आपला सुनामी वगैरे, तर सगळं उडून गेलं असतं त्याचं. कंट्रोल करायचा. मेरे 4 हात, शंकर चक्र गदा पद्म. आणि तो भगवंताकडे गेला. भगवंताने म्हटला वासुदेव. द्वारकेला गेला तो ऍक्च्युली, म्हटलं वासुदेव. मग तो वासुदेव म्हटला, डुप्लिकेट वासुदेव, मैं ओरिजिनल वासुदेव हूं, छोड़ दे अपना चक्र, ये सब मेरे अस्त्र लेकर, मेरे इनसिग्निया लेकर क्या कर रहे तू, छोड़ दे शंकर चक्र मेरा, छोड़ मेरा चक्र. पहिले भगवंत हसा लागले. भगवंत एवढे हसले, आपला डुप्लिकेट बघून हसायला होतं ना. ते पण फेविकॉलने हलत होतं, ते वाऱ्याने. वारा आला का पडून देत, तो सांभाळायचा. अरे चक्र उड रे, पकड. सांभाळायचं तो. अरे गदा गिर गे. कंट्रोल करायचा तो पूर्ण. आणि भगवंतांना पुन्हा चक्र छोड वासुदेव, मेरा चक्र छोड. भगवंत शेवटी हसून त्यांचं मनोरंजन पूर्ण झालं. तेव्हा भगवंत म्हटले पौंड्रक मैं मेरा चक्र छोड रहा हूं अभी. आणि भगवंतांनी चक्र सोडलं, आणि चक्र आलं आणि त्याचा गळा उडवून टाकला, आणि चक्र परत गेलं. झाली लीला समाप्त. पौंड्रक वासुदेव हरी बोल. मग आता यांनी बघितलं का? भगवंतांना नाही बघितलं. असुर आहे 1 नंबरचा. म्हणजे भगवंतांना आहे दिसतेच समोर, पण बघू शकत नाही तू, राईट. म्हणजे आपण जेव्हा भगवंतांसमोर जातो, अर्चविग्रह समोर, तुम्हाला काय दिसेल? आपली भक्ती नसेल तर आपल्याला मार्बल दिसेल, लाकूड दिसेल, दगड दिसेल, पेंटिंग दिसेल, भगवंत दिसणार नाहीत. पण ज्याला प्रेम आहे त्याला भगवंत. जसं चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये गरुड स्तंभाच्या मागे राहून दर्शन करायचे, बरोबर आहे का नाही? आपण एवढ्या लांबून दर्शन केलं तर मला वाटत नाही कधी, म्हणजे ऍटलिस्ट माझ्या अनुभवाने एवढ्या लांबून दर्शन केलं मला वाटत पण नाही दर्शन झालं म्हणून. असं एकदम जवळ जाऊन बघितलं ना, अभी दिख गए ये ऐसे भगवान आहे. महाप्रभू एवढ्या लांबून बघायचे आणि तरी पण मूर्छित होऊन जायचे. कृष्ण कृष्ण मूर्छित होऊन जायचे. वाय? बिकॉज हृदयामध्ये काय आहे? भक्ती आणि भाव आणि प्रेम आहे. जसं एकदा प्रभुपाद एका इस्कॉन सेंटर मध्ये गेले होते, आणि प्रभुपाद म्हटले ऐसा लगता है यहाँ डीटीज बहुत थके हुए हैं, डीटीज बहुत थके हुए हैं. त्याने विचारलं, मग ह्याने सांगितलं की हाँ एक्चुअली डीटीज का टाइम टेबल चेंज हो गया है, उनको सोने, हम लोग ना थोड़ा कम टाइम दे रहे सोने के लिए. मग डीटीज जे असतात अर्चविग्रह आपल्या मंदिरातले, साक्षात भगवंत आहेत ना ते. मग त्यांची झोप झाल्यानंतर मग थकतात ते. आणि थकलेले प्रभुपादांना दिसतात. प्रभुपादांना दिसले की थके हुए हैं डीटीज, इनको ना आराम नहीं मिल रहा ठीक से. એટલે हाँ प्रभुपाद सही बोल रहे हैं आप. सो दॅट इज द विजन ऑफ महात्मा, महाभागवत, ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये प्रेम नाहीये तोपर्यंत आपण भगवंतांना बघू शकत नाही. भगवंत आपल्या संकटाला पकडतील. जसं तुम्ही सूर्याला म्हणू शकत नाही रात्रीचा, हे सूर्य उगव रे तू, आता उगवेल का? तो आपल्या वेळेनुसार, आपल्या टाइमनुसार, आपल्या सिच्युएशन नुसार उगवेल. जसं भक्तिसिद्धांत ठाकूर सांगतात की एक व्यापारी होता फार मोठा. तो म्हटला की मुझे रात में सूरज देखना है. मग त्याचे जे चमचे होते काही ज्यांना थोडा पैसा पाहिजे, ते म्हटले
गुरुजी आपको दिखाएंगे, हम आपको दिखाएंगे, थोड़ा पैसा दो हमको, हम कंदील बनाएंगे बहुत बड़ा, लालटेन कंदील असतं ना तो बनवतात तो. मग आता हे लोक त्याला पैसे द्यायचे, हा व्यापारी लैंडलॉर्ड म्हणायचा बनाओ बनाओ कंदील बनाओ, मैं सूरज को देखना चाहता हूँ रात को. अरे तुम कितना भी बड़ा कंदील बनाओ, क्यों दिखेगा सूरज रात को? कितना भी बड़ा बनाओ आप, नहीं दिख सकता. मग असे संसारामध्ये काही चेले चपाटे लोक असतात ते किंवा तथाकथित गुरु असतात, ते म्हणतात मैं आपको भगवान दिखाऊंगा, नो मेरे लिए डोनेशन दो, इतना पैसा दो, भगवान तुम भगवान बन गए अभी. आणि अशा प्रकारे जन्मोजन्मी हे लोक या संसारामध्ये मुक्त न होता राहतात. राईट. चला अशा प्रकारे या श्लोकात त्याचं निरूपण केलेलं आहे. ईशोमनेशाची प्रार्थना पण दिलेली आहे, हिरण्यमयेन पात्रेण, वाचा नंतर. ब्रह्मज्योती म्हणजे तुमच्या अंतरंग शक्तीचे आवरण आहे, भगवान तिथे अनुवादिलेलं आहे. आणि हे आवरण तेव्हा दूर होतं जेव्हा आपल्याकडे भक्ती प्राप्त होते. राईट. लाईक दॅट. अशा प्रकारे. सो दिस इज द वे. म्हणून भगवंत या ब्रह्मवाद्यांना प्रकट होत नाही. राईट. त्यानंतर मग शेवटचे 4 जे श्लोक आहेत 26, 27, 28, स्पेशली 26 मध्ये 26 पासून भगवान सांगतात की कॅटेगरी सांगतात कि मैं किस तरह से महान भगवान हूँ, मैं सब में सुप्रीम हूँ. श्लोक नंबर 26 वाचा. गोपीकड माताजी 26 नंबर वाचा. हरे कृष्ण. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात की मैं सब कुछ जानता हूँ, पास्ट प्रेझेंट फ्युचर. राईट. याने आपल्याला काय कळतं की भगवंतांना भौतिक रूप नाहीये. जो व्यक्ती आपलं भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान बघू शकत असेल त्याला आपण वर्तमान पण बघू शकत नाही. भूत सोडून द्या, भविष्य पण सोडून द्या, आपल्याला आपलं प्रेझेंट पण कळत नाही की मैं कौन हूँ, मैं आत्मा हूँ, क्या हूँ, मैं शरीर हूँ, क्या कर रहा हूँ. सो आता इथे भगवंत म्हणतात तात्पर्यामध्ये, प्रभुपाद, या ठिकाणी साकार आणि निराकार वादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. मायावाद्यांच्या मताप्रमाणे जर पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण रूप हे प्राकृत अर्थात माया असले तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणे देहांतर केले असते आणि त्यांना आपल्या गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते. राईट. प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याला आपल्या पूर्वजन्माची स्मृती होऊ शकत नाही. ते आपल्या भविष्य काळातील जीवनाबद्दल काही सांगू शकत नाही. तसेच त्याला आपल्या वर्तमान काळातील जीवनाबद्दल काही भाकीत करता येत नाही. म्हणून तो भूत, वर्तमान, भविष्यातील कोणत्याही घटना जाणू शकत नाही. जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भूत, वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही. आणि श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की साधारण मनुष्याला भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसते, परंतु ते सर्व काही सांगू शकतात, वर्तमान काळी, भविष्यकाळी. आणि चौथ्या अध्यायात ते कोटेशन दिलेले आहे, भगवंतांनी गीता सांगितली अर्जुनाला की मैंने गीता पहिले बताई है. राइट. मग आता कोणी म्हणेल की तो इसका मतलब क्या, हमारा फ्यूचर प्रोग्राम रहता है क्या, भगवान सब जानते हैं मेरे बारे में क्या होगा अभी. आता भगवंताला माहिती आहे का तुमच्याबद्दल काय पुढे होणार आहे भविष्यामध्ये, माहिती आहे. जसं भगवंत वृंदावनात लीला करतात, आता यशोदामाई जेव्हा बांधायला येते कृष्णाला, तर कृष्णाला माहिती असतं ना आता यशोदामाई बांधायला येणार आहे, माहिती असतं का? माहिती असतं पण माहित पण नसतं. कारण जर माहित असेल तर मग लीला कशी होईल. जर तुम्हाला कळणार आहे आता की नेक्स्ट क्या होने वाला है, अच्छा अभी यशोदामाई रस्सी लेके आएगी, तुम्हाला ऑलरेडी कळलं, मग सस्पेन्स कुठे आहे लीलेमध्ये, एक्साइटमेंट कुठे आहे, नाहीये ना. अगर तुम्हाला जर माहिती असेल दररोज आज संध्याकाळी काय भाजी बनणार आहे, एक्साइटमेंट असते का घरामध्ये? पण तुम्हाला माहिती असते त्यामुळे एक्साइटमेंट जाते. राईट. बट तुम्हाला माहित नसेल, म्हणजे बनवणारा जो आहे त्याला माहिती असतं, पण जो बनवणार त्याला माहित नसतं आज काय घर में, वाव आज सरप्राईज काय बनने वाला, नोबडी नोज. सो देयर इज एक्साइटमेंट. राईट. मग भगवंताच्या लीलेमध्ये काय होतं, भगवंतांच्या योगमायाने, भगवंतांची योगमाया असते ती भगवंतांना माहिती आहे, पण भगवंत स्वतःला काय करून घेतात, आच्छादित करून घेतात योगमायाने, आणि भगवंतांना कळत नाही आणि वास्तविक कळत नाही त्यांना. म्हणजे भगवंत पुरुषोत्तम भगवान आहेत, पण लीला होण्याकरता ते भगवंत त्यावेळेला मुझे नहीं पता चल रहा है क्या होने वाला है नेक्स्ट. सो मग आता जो जीवात्मा आहे याचं भविष्य जे आहे त्यालाच भगवंतांना माहिती आहे त्याचं काय जीवात्म्याचं भविष्य.
पण भगवंताने काय केलेलं आहे, प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा देऊन ठेवलेली आहे. आणि भगवंत कधीही तुमच्या स्वतंत्र इच्छेमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. आता मग भविष्यामध्ये तुम्ही काय करणार हे भगवंतांना माहिती आहे, पण ऍट द सेम माहित नाहीये. राईट. कधी कधी काय असतं, मग लोक काय म्हणतात, अरे मतलब हमारा भविष्य क्या एक रोबोट की तरह प्रोग्राम किया है क्या? अच्छा ये कल उठेगा, इतने बजे चैंटिंग करेगा, सब मुझे मालूम है. बट ऍट द सेम टाइम भगवंताने तुम्हाला एक स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. तुम्ही उठू पण शकता, उठू पण शकत नाही. राईट. मग तुम्ही उठलात तर तुम्ही भगवंतांना चांगली भक्ती देऊ शकतात. नाही, ही स्वतंत्र इच्छा भगवंत कधीच हस्तक्षेप करत नाही तुमच्या इच्छेमध्ये भगवंत. राईट. सो म्हणून ज्या प्रकारे भगवंताच्या लीलेमध्ये भगवंत माहिती असतं त्यांना, पण भगवंत विसरून जातात. कारण ती लीला तशी होणार आहे ना. ज्याप्रमाणे विद्यार्थी आहे, अच्छा विद्यार्थ्याला त्याचं भविष्य माहिती आहे का, काय होणार आहे ते नाही माहिती. असं कसं माहित नाही? तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला तुमचं भविष्य माहिती आहे ना. अभ्यास नाही केला तुमचं भविष्य तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे. बरोबर आहे का नाही? इफ यू नो युअर फ्युचर, सॉरी इफ यू स्टडी, तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला माहिती आहे फ्युचर चांगला आहे माझा, अभ्यास केला मी चांगली परीक्षा पास होईल. ऑफकोर्स त्यानंतर मग पुढे नोकरी लागणे हे ते आपले त्याचे भरपूर फॅक्टर आहेत. कर्म आणि दैव, आपले प्रयास, त्या तुम्हाला 17व्या अध्यायामध्ये येईलच ते. पण अशा प्रकारे ह्या जगातली जी स्थिती आहे भगवंतांनी म्हणजे अशी बनवलेली आहे आणि अनादी काळाकरता की भगवंताने आपल्याला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. त्या इच्छेमार्फत आपण भगवंतांना शरण जाऊ शकतो किंवा जाऊ शकत नाही. आणि त्या ह्याने आपलं जीवन एक प्रोग्राम केलेलं नाहीये भगवंताने. आपण चेंज करू, म्हणजे चेंज इन द सेन्स की आपण इच्छा केली भगवंताची सेवा करायची तर एक दिशा, डायरेक्शन बदलते. आपण इच्छा केली भक्ती नाही करायची, दिशा बदलते दुसऱ्या साईडला. राईट. जसं त्या दिवशी मला अटेंड मध्ये 1-2 भेटले होते, दोन्ही ना पंजाबी लोक. ते म्हटले की बाबाजी, मला म्हटले बोले यार अलग आदमी दिख रहा है कुछ. म्हटले इसका भविष्य देखो, इसका भविष्य देखो. तो मुलगा दुसरा मुलाला सांगत होता, इनका भविष्य देखो, हाथ देखो, हाथ हाथ. मतलब आप लोग कहाँ से आए? तो हम लोग पंजाब से आए. म्हणजे क्या कर रहे थे? मतलब दुनिया घूमने आए. जगामध्ये काम धंदा नसेल तर म्हणजे ठीक आहे. मी म्हटलं चला फिरायला, तर चांगल्या ठिकाणी भेटला तुम्ही मला. म्हणतो हम लोग पबजी खेळते खेळते दोस्त हो गए. म्हटलं खतरनाक लोक आहे ते लोक. मग मला पण पबजीचा वेळ नको लागायला. म्हटलं दूर रहो, उधर रहो. बोलो क्या हुआ? तो ये मेरा दोस्त है, खेलते खेलते हम दोस्त बन गए, हम लोग यहाँ पे आए हैं, ऐसे दुनिया देखना चाहते हैं. अब इसका भविष्य देख के बताओ ना, इसके हाथ में क्या लिखा है. मतलब उसका हाथ ठीक तो है, क्या देखने का जरूरत है ना. ऐसा नाही, मतलब हाथ में भविष्य क्या देखो. मग त्याने हात दिला मला. म्हटलं ठीक आहे, दे तुझा हात. आणि त्या हातामध्ये मी म्हटलं की अच्छा अगर कोई अनहोनी वाली घटना रहेगी तो मैं बताऊं क्या? अगर कुछ तुम्हारा अनहोनी होने वाला है तो तुम उसको झेल नहीं पाओगे. म्हटलं नाही आप बताओ ना. म्हटलं ठीक आहे. त्या असा हात बघितला मी व्यवस्थित. म्हटलं त्याला म्हटलं खरंच ज्योतिष आहेत. चेक करो. म्हटलं अच्छा सुनो, अरे इसमें 4 चीजें लिखी हुई है, मालूम है तुमको? सबसे पहला लिखा है कि आपका ना जन्म हुआ था. म्हटलं हाँ यार जन्म हुआ था मेरा. यार ज्योतिष है ये. अच्छा और ना दूसरा लिखा है आप बीमार गिरे थे ना, कभी तो बीमार हुए थे ना. हाँ यार बीमार था मैं. म्हटलं यार ये भी ज्योतिष है यार पक्का. म्हटलं देखो और आगे क्या है. फिर बोला म्हटलं आपका ना बुढ़ापा आने वाला है कुछ सालों बाद. म्हटलं अरे ये भी सत्य है. मेरा जन्म हुआ था, मुझे बीमारी हुई थी, मेरा बुढ़ापा आएगा, सत्य है ये. अंतला मित्र म्हटलं तू मरने वाला है बाद में. इसलिए मैंने पहले बोला था, मैं अगर अनहोनी वाला चीज बता तो डरना मत तुम. तो आपके हाथ में ना 4 चीजें लिखी हुई, जन्म मृत्यू जरा व्याधी. आणि वास्तविक आपल्या हातात लिहिलेलं आहे ना. आपल्या हातात लिहिलेलं आहे, कपाळावरती फासलेलं आहे, शरीरात सगळीकडे लिहिलेलं आहे. जीवात्म्याचं डेस्टिनेशन 4 आहेत. या जगात ज्याने जन्म घेतलेला आहे, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. त्याला कोणी टाळू शकत नाही. मग त्याला म्हटलं ऐसा सुनो, लेकिन एक मंत्र देता हूं मैं, उपाय, औषधि. ये मंत्र जपोगे तो इससे मुक्त हो सकते. क्या मंत्र है वो? मतलब हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
आता तुमच्या घरी कधी ज्योतिष झालं तुमच्या बघायला काय हात वगैरे, तुम्ही त्याचा हात बघू शकता. त्याचा हाथ बघून त्याला सांगा ज्योतिष जी मैं भी हाथ देख सकता हूँ, है ना. वो भी भगवान की दृष्टि से गीता के माध्यम से जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, गीतेमध्ये 4 गोष्टी दिलेल्या आहेत, है ना. अशा प्रकारे आपलं भविष्य ऍक्च्युली निर्धारित झालेलं आहे, पण भौतिक भविष्य निर्धारित झालेलं आहे. आध्यात्मिक आपण ठरवू शकतो. भौतिक जीवनाचा सगळा हिशोब आहे ना कट टू कट कॅल्क्युलेट करून दिलेला आहे प्रकृतीने. कितना तुमको रुपया मिलेगा, कितना क्या मिलेगा, कहाँ जाओगे, कैसे, सब कुछ हिसाब किताब के साथ दिया हुआ है. व्हाट वी कैन चेंज इज अवर एक्सपिरियन्स, है ना. आपला अनुभव आपण बदलू शकतो फक्त. मे बी भक्त आणि अभक्त सेम ट्रेन मध्ये असतील, पण दोघांचे अनुभव वेगवेगळे असतील. सेम ट्रेन मध्ये त्याच गर्दीमध्ये घामाघूम झालेले आहेत, पण भक्त जो आहे त्याचा एक वेगळा भाव आहे, अभक्ताचा त्याचा वेगळा भाव आहे, डिपेंडिंग ऑन हिज कॉन्शियसनेस, त्याच्या भावनेप्रमाणे. राईट. बरोबर सोळे का माताजी? बरोबर. काय तुम्हाला ट्रेनचे दिवस आठवले का? ट्रेनचे दिवस आठवले का तुम्हाला? नाही ना. त्या दिवशी ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करत मला भरपूर लोक भेटत होते. एक जण भेटला मला, प्लॅटफॉर्मवरती चालत होतो मी. प्लॅटफॉर्मवरती चालता चालता एक जण आला, मला म्हणतो भेळ खाता झाला तो, भेळ खात. म्हणून तो भेल खाओगे? मतलब अजीब पैसेंजर है यार, आज तक किसी ने पूछा नहीं भेल खाओगे क्या. मतलब हम लोग ऐसा मतलब ऐसे नहीं खाते हैं, वो उसमें कांदा लहसुन वगैरह. पुन्हा पुन्हा म्हटलं आप खाओगे क्या? म्हटलं अरे नाही खाएंगे यार. त्याला वाटलं की शर्मा राव मैं नंतर म्हणतो, थोडा त्यांनी मागे पुढे बघितलं, म्हणतो आपको डोनेशन दूं क्या मैं? म्हटलं यार तो खतरनाक आदमी. मला हा देतो डोनेशन. मग त्याने आतमधला काढले, 50 रुपये काढले. मला म्हणतो ये लीजिए आपके लिए डोनेशन. मग तो पुढे गेला तर माझ्याकडे मागे बघत होता पुन्हा बोलून. त्याला वाटलं की मागे जाऊन भेळ खाईल. मागे दुकान आहे ना भेळचं, तिथे मागेच दुकान होतं, बघत होता. म्हटलं अरे नाही हरे कृष्णा. मग तो गेला पुढे. त्यानंतर मी गाडीमध्ये बसलो खोपोलीच्या ट्रेनमध्ये, आणि त्या गाडीमध्ये ते चॉकलेट बिस्किटवाले येतात तिकडे लोणावळ्याच्या साईडला, कर्जत साईडला. मग तो एक दुकान आला, तो एक त्यांनी माझ्यासमोर ते उघडलं सगळं दुकान. त्यात सगळ्या आंबट गोळ्या, चिचुका. चिचुका माहिती तुम्हाला? चिचुका माहिती तुम्हाला? चिचुका सगळ्यांनी खाल्ल्या वाटतं. त्या ह्याच्या असतात, त्या आपल्या चिंचेच्या बिया भाजलेल्या मस्त असतात ना, लेक्चर मध्ये द्यायच्या, झोप लागत नाही. जे आपले बैठकवाले असतात ना, मातांचे बैठकवाले, ते घेऊन जातात चणे, वाटाणे, आंबट गोळ्या. झोप लागली की खायच्या गोळ्या, चॉकलेट खायची. मी बसलो होतो पुस्तक वाचत तुकाराम महाराजांचं. त्यांनी उघडलं सगळं. मी म्हटलं अरे काय आहे तुम्हाला पास? म्हणतो ते मला ते दिसलं, ते लहानपणाचे ते आपले हे दिसले किस्मी बार पार्लेचे. म्हटलं एक पॅकेट देतो. म्हटलं 50 रुपये ऊपर डोनेशन भी रखा हुआ है. ते घेतलं मी, आणि माझ्या बाजूला एक कपल बसला होता म्हातारा. ते माझ्याकडे टकलावून बघतायत. म्हटलं बाबाजी भी चॉकलेट खाते हैं क्या? मतलब अरे बाबाजी चॉकलेट क्या सब कुछ खाते हैं, लेकिन अभी वो मंदिर में प्रसाद बना के खाते हैं अभी इधर. मग ते बघत होते माझ्याकडे. मला वाटलं की ठीक आहे ना, द्यायला पाहिजे एक. मग ते मी ऑफर केलं. एक त्या माताजीनं दिलं, त्यांनी लगेच उघडून खाल्लं. बघत होतं तरी माझ्या टाकलं. मी म्हटलं बघू नका एवढं, मी पण तुमच्या सारखाच आहे, माणूसच आहे. त्यानंतर समोर एक प्रभूजी बसले होते, नाही त्यांचेच मिस्टर. त्यांना दिलं, त्यांनी खाल्लं नाही, खिशात टाकलं त्यांनी. त्यांनी म्हटलं असेल इसमें जादू टोना करते हैं हरे कृष्णा वाले, ये खा गया तो फिर मुझे पता नहीं रात को नींद नहीं आएगा, या कल से पता नहीं मैं हरे कृष्णा करना चालू कर दिया तो. आणि मग तेवढ्यात ते लोक आले दोघं. पण बघा या आयुष्यामध्ये आपण एवढं भ्रमण करतो इकडे तिकडे कुठे पण जगामध्ये, आपल्याला जर थोडा भक्तांचा संघ लाभला तर आपल्या जीवनाची दिशा बदलते. राईट. थोड़ा सत्संग, थोड़ी सुकृति. मैं आपको त्याला नंतर म्हटलं की आपका नंबर दो, मैं आपको गीता भेजूंगा, आपके मंत्र का जाप कर दो. म्हटलं हाँ ठीक है. मग ते लोक म्हटलं दुनिया को, मी म्हटलं एक्सप्लोर करो, देखो दुनिया क्या है, लेकिन मंत्र जप करो, आपका भविष्य इससे बदल जाएगा. अशा प्रकारे इथे भगवान म्हणतात वेदाहम समतितानी, मुझे सब पता है. बट इट्स नॉट लाईक रोबोट. आपल्याला रोबोट बनवलं नाहीये. आपली इच्छा आहे, स्वतंत्र इच्छा आहे, आपण बदलू शकतो. राईट. सो लाईक दॅट. त्यानंतर मग भगवंत 27 मध्ये म्हणतात की अच्छा, संसार में इस तरह से बद्ध होने का कारण क्या है, क्यों हम लोग संसार में बद्ध होते हैं. श्लोक नंबर 27 वाचा. कोण वाचेल? प्रमोद जाधव प्रभू वाचा. 27.
कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि समूहमत्सर्गीयांती परंतप. हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. हरे कृष्ण. येस, तर ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. द्वंद्व, इच्छा म्हणजे काही आपल्याला गोष्टी आवडतात, द्वेष म्हणजे काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. जोपर्यंत आपण ह्या द्वंद्वामध्ये अडकलेलो आहोत की मला हे आवडतं मला ते आवडत नाही, हे आवडत, त्याने आपल्याला मोह निर्माण होतो जगामध्ये. राईट. मोह कसा निर्माण होतो? प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, तुम्ही जर गेलात लास्टच्या 4-5 पॅरेग्राफ मध्ये, लाईन मध्ये प्रभू लिहितात, असे मनुष्य मान अपमान सुख दुःख स्त्री पुरुष शुभ अशुभ हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटतं की ही माझी पत्नी आहे, माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे. ही सारी मोहित करणारे द्वंद्वे आहेत. जे द्वंद्वाने मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. राईट. कारण आपण जेव्हा द्वंद्वामध्ये येतो तेव्हा आपण मोहित होतो. मोहित होणे म्हणजे रजोगुणाच्या अधीन होणे. रजोगुणामध्ये आपण कधीही साक्षात्कार करून होऊ शकत नाही भगवंतांचा. म्हणून आपल्याला जर ऍक्च्युली भगवंताची भक्ती करायची असेल तर आपल्याला सत्वगुणामध्ये यावं लागेल. राईट. सत्वगुणामध्ये म्हणजे जेव्हा आपण स्टडी होऊ. राईट. स्टडी कसं होणार? आपण सत्वगुणाने स्टडी होऊ शकतो. त्याच्या सत्वगुणाशिवाय आपण स्टडी होऊ शकत नाही. म्हणून या द्वंद्वांना मुक्त होणे जरुरी आहे. आणि या द्वंद्वालाच कनेक्टेड पुढचा श्लोक आहे मग 28 नंबरचा, जिथे भगवंत कनेक्ट करून सांगतात की हे एक द्वंद्व आहे आणि दुसरी गोष्ट आहे इस संसार में होने वाले बहुत सारे, आता हम लोग इस द्वंद्व में क्यों फंसते हैं? राइट. ये मोह हमें क्यों होता है? त्याच्यावरती मग भगवंत म्हणतात 28 नंबर मध्ये वाचा. मंजुळा देवी माताजी वाचा श्लोक नंबर 28. हरे कृष्ण. येषां तु अंतगतं पापं जनान पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पुण्यपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण जोपर्यंत पापातनं मुक्त होत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये स्टडी होऊ शकत नाही ऍक्च्युली बघायला गेलं तर. कारण इथे भगवंत म्हणतायत ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात. कारण पाप आणि पुण्य काय होतं? काही गोष्टी आपल्याला आवडतात तर आपण ते स्वीकार करतो आणि काही गोष्टी आवडत नाही तर आपण त्या नकारण्याकरता किंवा ज्या आवडतात त्या गोष्टी घेण्याकरता पाप पण करतो, मारवारी पण करतो लोकांचं. बरोबर आहे का नाही? आता समजा एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला भेटत असेल, तुम्ही त्याचा प्रतिकार करता, मारामारी करून भांडणं करून काही करून घेता ती गोष्ट, त्याने तुमच्याकडनं पाप घडतं. ज्या गोष्टी नाही आवडत त्याचा प्रतिकार करण्याकरता तुम्ही संघर्ष करता. राईट. कधी कधी तुम्ही मग भक्तांची भांडता. बरोबर आहे. मला तुम्ही पहिल्या बाकीवरती का नाही बसवलं? अभिषेक चालू होता, माझी जागा आहे ती मागच्या 10 वर्षापासून. आता तुमचे 10 वर्ष संपली ना, आता बाकीचे पण भक्त आहेत ना, त्यांची पण 10 वर्ष झाली. आता त्यांना जागा द्या. आता तुम्ही नेहमी 10 वर्ष बनून बसणार का? 10 वर्षाचा डिवोटी आहे, 10 वर्षाचा डिवोटी आहे. बेसिकली 10 वर्षाचा डिवोटी म्हणजे काय? 10 वर्षाचा बालक. बरोबर ना? भक्तीमध्ये 10 वर्ष काढली म्हणजे काय? 10 वर्ष तुम्ही बालक आहात. बरोबर आहे. मग जेव्हा अशा प्रकारे आपण द्वंद्वामध्ये असतो की ये मेरा है मतलब क्या? मुझे मिलना चाहिए. वो मेरा नहीं है, वो जाने दो. द्वंद्व म्हणजे याच्यातनं बेसिकली आपण जेव्हा लाईक्स डिसलाईक त्याच्यामध्ये आपण मग कुणाला हर्ट करतो, कुणाला अननेसेसरी प्रेस करतो, पाप पुण्य आपल्याकडनं घडतं. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतात श्लोक नंबर 28 मध्ये, ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. राईट. बेसिकली आपण जोपर्यंत पापमय जीवनामध्ये असतो तोपर्यंत आपण रजगुण तमोगुणाच्या आहारी असतो. सत्वगुणामध्ये येण्याकरता आपल्याला पाप कार्यातून मुक्त होणे फार जरुरी आहे. म्हणून प्रभुपादांनी दिलेले स्पेशली 4 नियम आहेत. 4 रेग्युलर प्रिन्सिपल्स. 4 रेग्युलर प्रिन्सिपल आपण जेव्हा सिस्टमॅटिकली पालन करतो, नशा न करणे, मांसाहार न करणे, परस्त्रीगमन न करणे, जुगार न खेळणे, तेव्हा आपण सत्वगुणामध्ये येतो. आणि अशा सत्वगुणामध्ये भक्ती सस्टेन होते, टिकते भरपूर काळापर्यंत. आपण चांगल्या प्रकारे जप करू शकतो. म्हणून तुम्हाला तात्पर्यामध्ये दिसेल. मग आता प्रभात म्हणतात की मग
कि ऐसा स्टेज हम कैसे ला सकते हैं, हम लोग कैसे सत्वगुण में रह सकते हैं. प्रभात म्हणतात सेकंड लाईन मध्ये तात्पर्याच्या, पापी नास्तिक मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषांच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी आपल्या जीवनात धार्मिक विधिविधानांचे पालन केलेले आहे, ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकार करू शकतात आणि क्रमशः भक्तियोग भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानापर्यंत उन्नत होऊ शकतात. राईट. आणि मग प्रभुपाद पुढे लिहितात त्यात पॅरेग्राफची लास्टची लाईन, अशी उन्नती कृष्ण भावना भावी शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते, कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. राईट. म्हणून बघा नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद लिहितात 5.5.2 श्रीमद भागवतम. म्हणून भागवत मध्ये सांगण्यात आले, जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हायचे असेल तर त्याने भक्तांची सेवा करणे अत्यावश्यक आहे. महत् सेवा द्वार माहोर विमुक्तेर. बरोबर. कारण भक्तांची सेवा केल्याने आपल्याला सर्व उद्दिष्ट प्राप्त होतं. भक्त आपल्याला जप करायला शिकवतात, भक्त आपल्याला नम्र राहायला शिकवतात, भक्त आपल्याला भगवंतांशी कसं प्रेम करायला शिकवतात, भक्त आपल्याला शिकवतात की मोहमेयापासून कसं दूर राहावं. भक्तांमुळे सगळं आपल्याला सानिध्य प्राप्त होतं भगवंतांचं. म्हणून जे लोक भक्तांचा संघ घेत नाहीत ते लोक कधीही सत्वगुणामध्ये येऊ शकत नाही. नॉट पॉसिबल. असे कितीतरी लोक येतात आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये, बघितलं असेल कितीतरी लोक येतात कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांना इन्स्पिरेशन होतं, मैं चॅटिंग करना चाहता हूं, मैं भक्ती करना चाहता हूं, पण ते लोक जर सत्संग मध्ये येत नसते तर ते टिकू शकत नाहीत. इव्हन आपल्यापैकी पण ज्या लोकांना कधी कधी वाटतं की मैं अकेला भक्ती कर सकता हूं, मैं अकेला ठीक हूं, और थोड़ा थोड़ा अकेला रहना चालू करता है, धीरे धीरे कंप्लीटली अकेला हो जाता है वो, क्योंकि फिर माया उसको धीरे धीरे बाहर लेके चली जाती है. क्या जरूरत है भक्तों के संग की? अकेले में होता है ना सब कुछ, जब होता है होता है, जरूरत नहीं है. वैसे भी भक्तों के संग में लोगों तो क्या होता है ना, वो भक्त कोई बोलता है कि तुम ऐसे करते हो वैसे करते हो, है ना, तुमको थोड़ा सा डोनेशन भी देना है ना, तुमको सेवा भी देना है मंदिर में, ये सब नहीं चाहिए मुझे, मैं अकेला रहूंगा. मला त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल भक्तीचा, है ना, तुमच्याकडनं भक्ती सुटून जाईल. म्हणून एकांतामध्ये कधीच भक्ती होत नाही, सत्संगामध्येच भक्ती होते. म्हणून प्रभुपाद लिहितात, परंतु जो विषयी लोकांचा संग करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय पदाच्याकडे अग्रेसर होत असतो. तमोद्वारम येशुतम संगी संगम. बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरता सर्व भगवत भक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात. महत् विचलनाम नृणाम गृहिणाम दिनचेतसम. जेव्हा गर्गमुनी येतात 10व्या स्कंदामध्ये, है ना, वसुदेवांकडे, तेव्हाचा श्लोक आहे, तेव्हा वसुदेव म्हणतात, महत् विचलनाम नृणाम गृहिणाम दिनचेतसम. आमच्याकडे तुम्ही येता हो आम्हाला भक्ती देण्याकरता. अशा प्रकारे जे लोक, पहिली गोष्ट म्हणजे श्लोक नंबर 27, द्वंद्वातनं मुक्त होणे जरुरी आहे. पण द्वंद्वातनं कसं मुक्त होणार? जेव्हा आपण पुण्यमय कार्य करत जाऊ. पुण्यमय कार्य म्हणजे काय? एकादशी व्रत ठेवणे, दररोज जप करणे, दररोज थोडंफार प्रभातांचं पुस्तक वाचणे, थोडंफार लेक्चर ऐकणे, कधीतरी ऍटलिस्ट वीकली बेसिसवरती भगवंतांच्या भक्तांना मंदिरात जाऊन भेटणे. बाकी टाइम तर असं व्हॉट्सअप किंवा फोनवरती कॉन्टॅक्ट करत राहणे. याने आपले पापमय कार्य कमी कमी होत जातात आणि पुण्यवान कार्य वाढत जातात. अशा प्रकारे जेव्हा हा भक्त उन्नत होतो तेव्हा मग फायनली श्लोक नंबर 29 आणि 30 या 2 श्लोकांमध्ये भगवंत पुढचा जो 8वा अध्याय आहे त्याचं इंट्रोडक्शन करून देतात. 29 आणि 30. 29 वाचा. कोण वाचेल? उज्ज्वला पाटील माताजी वाचा. श्लोक नंबर 29. हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी. जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः पुस्सन् मध्यात्मन कर्म चाखिरम. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. येस. तर आता ही झाली 11वी कॅटेगरी ऑफ डिवोटी. 11वी म्हणजे 11वी सॉरी 12वी. 4 भगवंताचा आश्रय घेणारे, 4 आश्रय घेणारे 8. 9वी देवतांची कॅटेगरी, 10वी मायावाद्यांची आणि ही 11वी कॅटेगरी आहे की ज्यांना जगातून मुक्त व्हायचं आहे. ज्यांना मुक्त व्हायचं आहे तर त्यांनी भगवंताचा आश्रय घेणे जरुरी आहे. राईट. तर हे कॅटेगरीचे लोक आहेत जे भगवंतांचा आश्रय घेतात. राईट. आणि भगवंतांचा आश्रय घेऊन ते या जगातून मुक्त होतात. तर तुम्ही 7.16 मध्ये 4 बघितले होते. सॉरी अगोदरच बघून झालेले ते. नाव आता ऑफकोर्स तात्पर्यामध्ये
किंवा सेकंड लाईन मध्ये प्रॉपर लिहितात. दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले 4 प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्ट प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावना होत होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो. परंतु जे देवतांचे उपासक आहेत त्यांना भगवंतांच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही. ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्रीकृष्णांच्या परम गोलक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही. इव्हन म्हणजे ब्रह्मवाद्यांना पण भेटू शकत नाही. मग देवतांना तर विसरून जावा ना. जे ब्रह्मवादी प्राप्त करू शकत नाही भगवत लोकाची प्राप्ती, देवता तर कुठल्या कुठेच दूर राहिले. आणि त्याच्या खाली जे आहेत जे देवतांवर पूजत नाही, जे कुठेतरी बाबाला पूजतात जो देवता पण नाहीये. आता समजा ते इथे मुंबईमध्ये आहेत, एक डॉक्टर स्वतःला विष्णू समजतात, एक राधाराणी आहे स्वतःला राधाराणी समजते आणि असे भरपूर आहेत. नाही म्हणतात आम्ही भगवंत आहोत. ह्या लोकांना पूजून म्हणजे हे लोक देवतांच्या लोकात पण जाऊ शकत नाही, इथेच राहतात ते लोक किंवा ह्याच्या खाली पण जातात. अशा प्रकारे आवरण आहे. त्यानंतर मग या तात्पर्य लास्टच्या पॅराग्राफ मध्ये बघा, केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरताचे भगवंतांच्या अर्च विग्रहाची आराधना करण्यात परायण झालेले आहेत किंवा भगवंतांवर ध्यान करण्यात मग्न झालेले आहेत, त्यांना सुद्धा भगवंतांनी पुढील अध्यायामध्ये सांगितलेला ब्रह्म, आदिभूत इत्यादींचे तात्पर्य कळते. नाव मग आता भगवंत लास्टच्या श्लोकामध्ये अशा टर्म देतात जे तुमच्या 8व्या अध्यायाकरता इंट्रोडक्शन आहे. वाचा श्लोक नंबर 30. पुस्तक वाचतो. हा आपण वाचतो. ठीक आहे, आपण वाचूया. ठीक आहे. मधुसूदन प्रिय माताजी वाचा श्लोक नंबर 30. हरे कृष्ण. हरे कृष्ण. स आदिभूत आदिदैवं माम आधियज्ञायं च एविदु प्रयाणकाले अपि च माते विदुर्य युक्तचेतसाः. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण. येस. आता भगवंतांनी 3 टर्म दिले तिथे, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ. आदिभूत म्हणजे प्रबोधाने वटवट दिलेले आहे. प्राकृत सृष्टीचे संचालन करणारे. आदिदैव म्हणजे सर्व देवतांचे नियंत्रण करणारे. आदियज्ञ म्हणजे सर्व यज्ञांचे अधिष्ठाता. मग आता अर्जुन जेव्हा 8वा अध्याय चालू होईल, हा अध्याय तर पूर्ण झाला 7वा अध्याय, भगवंतांवरील विशेष माहिती भेटली त्याला. भगवंतांवरती 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला काय सांगितलं होतं की भगवान के ऊपर ध्यान करने वाले योगी सर्वश्रेष्ठ योगी होता है. मग भगवंतांनी सुरुवातीला सांगितलं की वो कैसे आप ध्यान कर सकते हैं. भगवंतांनी आपल्या वेगवेगळ्या विभूती सांगितल्या की आप मुझे कहाँ देख सकते हो. पृथ्वी का जो गंधा आता है उसमें देख सकते हो, पानी का जो टेस्ट है उसमें देख सकते हो, अलग अलग चीजें बताई. त्यानंतर भगवंतांनी म्हटलं 4 प्रकारचे भक्त जे मला शरण जातात, 4 प्रकारचे भक्त मला शरण जात नाही. मला शरण का जातात लोक, का जात नाही, माया कितनी पॉवरफुल आहे. त्यानंतर त्यांनी मग असं सांगता देवतांची सांगितली माहिती की कुछ लोग देवताओं को शरण जाते हैं, कुछ ब्रह्मवादी होते. आणि लास्टला हा सेक्शन आपण आताचा कव्हर केला आणि फायनली हे टर्म देऊन त्यांनी कव्हर केलं, एंड केला चॅप्टरचा की इस प्रकार अर्जुन ये 3 टर्म यांनी इथे इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि या 3 टर्मला मग अर्जुन उचलेल आणि अध्याय नंबर 8 मध्ये विचारेल, भगवान ये आदिभूत क्या होता है, ये कौन सा भूत है, ये आदिदैव कौन है, ये आदि यज्ञ क्या है, मुझे कृपया इसके बारे में बताओ. आणि मग भगवंत 8व्या अध्यायाला मग तिथनं सुरुवात करतील. 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती, जो आपण शुक्रवारी स्टार्ट करू. हरे कृष्ण. कोणाला काही जिज्ञासा, काही प्रश्न? आपली जी परीक्षा होणार आहे यानंतरची नेक्स्ट, ती आपण अध्याय नंबर 3, 4, 5 वरती घेतले, राईट. मग आता 6, 7, 8 आणि 9, 6, 7, 8, 9 या 4 अध्यायांवरती होईल. 6, 7, 8, 9. मग तुम्ही आता अभ्यास चालू करा. ऑलरेडी आपण 6 कव्हर केलाय, 7 कव्हर केलाय. आता 2 अध्याय बाकी आहेत. 2 अध्याय पूर्ण होऊन जातील. मला वाटतं कार्तिकच्या अगोदर पूर्ण होऊन जातील आणि मग नंतर आपली एक्झाम होईल. बाकी तुमचे पेपर माझ्याकडे आहेत. सर्वांचे पेपर जमा झालेत. आता तुम्हाला मार्क्स मिळतील 1-2 दिवसामध्ये. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता. हरे कृष्ण. तुम्हाला काय बोलायचंय बोला माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. आता एकानेच बोला. कोविड ऐकूया प्रभूजी बोला.
प्रभूजी, भगवंताचा आश्रय घेणे म्हणजे कसं काय 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 समजलं? पूर्णपणे भगवंताचा आश्रय घेणे आता श्लोकामध्ये. भगवंतांचा आश्रय घेणे म्हणजे भक्तांच्या आश्रयामध्ये राहणे, बस. आपल्याकरता हे व्यावहारिक आहे. ओके. भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या किंवा जे प्रगत भक्त त्यांच्या आश्रयामध्ये राहा, ते जे सांगतील त्याचं पालन करा, बस. तुम्ही भगवंतांच्या आश्रयामध्ये आहात. हरे कृष्ण. बोला निवेदा माताजी. हरे कृष्ण. बोला बोला. हा प्रभूजी, हा तुम्ही सुरुवातीला सांगितलं ना की म्हणजे भगवंताची भक्ती आपण म्हणजे असं म्हणजे चिटिंग प्रमाणे करतो, म्हणजे असे म्हणजे चांगल्या भावनेने करत नाहीत तर मग भगवंत पण आपल्याला तसा साक्षात्कार देत नाहीत. पण आपण ऐकलंय ना की आपण कोणत्याही परिस्थितीत कसाही भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळतं. जरा विरोधाभास वाटला मला. हरे कृष्ण. दोन गोष्टी आहेत. एक आहेत भगवान श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता, त्यात भगवंत फार कडक उपदेश देतात ना. पण दुसऱ्या बाजूला चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू आईप्रमाणे आहे. आई जास्त कृपाळू असते की बाबा जास्त कृपाळू असतात मला सांगा? आई असते ना. चैतन्य महाप्रभू हे राधाराणीच्या भावामध्ये प्रकट झालेले आहेत. राधाराणीचा भाव आहे तो की सबका उद्धार होना चाहिए. सो ऍट द सेम, म्हणून बघा असं नाही की आपण मग गीतेचे उपदेश पालन करायचे नाही. गीतेचे उपदेश जर व्यवस्थित पालन केले तर आपण लवकर भगवंताकडे जाऊ शकतो. पण ऍट द सेम टाइम चैतन्य महाप्रभूंची मर्सी आपल्याकडे आहे. जर आपण म्हणजे पतित आहोत बट स्टील आपण चॅन्टिंगचा कंटिन्यू केली तर आपण एक दिवशी उद्दिष्ट ध्येय प्राप्त करू, पण विलंब लागेल. म्हणून आता समजा काही लोक भक्त जर 4 नियम पालन करत असतील पण चॅन्टिंग करत असतील, असं नाही की त्यांना भगवंत प्राप्त होणार नाही, बट इट विल टेक लॉंग टाइम. कारण मग हे लोक चॅन्टिंग व्यवस्थित करू शकणार नाहीत, स्टडी होणार नाहीत भक्तीमध्ये. हे कसं आहे, तुम्ही अग्नी लावताय त्यामध्ये पाणी वतताय, चूल पेटवले पाणी वतताय, चूल कधी पेटणार हो? नुसता धूर निघतोय किंवा धूर पण निघत नाही, राईट. आपल्याला कुठेतरी निश्चय केला पाहिजे की मला स्टडी व्हायचं भक्तीमध्ये. महाप्रभू कृपाशाली आहेत. आपण जर जप करत 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 एक दिवशी भगवंत कृपा देईल, पण आपण भगवंतांनी आपल्याला सगळं व्यवस्था दिली ना म्हणून, राईट. अशा प्रकारे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे बोल. हरे. निवेदा माताजी बोला. 1 मिनिट. सेवक माताजी बोला. निवेदा माताजी काय म्हणताय? हा प्रभूजी, तुम्ही बोललात ना की आपण म्हणजे एकटे असं भक्ती नाही करू शकत, भक्तांच्या संगममध्येच भक्ती करू शकतो. पण मला ना ते जड भरतची स्टोरी ना ती खूप इन्स्पायरिंग वाटते. कारण की किती जण असे असतात ना की ते एकटेच असतात, त्यांना म्हणजे मला पण म्हणजे समजत नाही, कधी बोललं तर भरपूर म्हणजे व्यवस्थित बोलतो, चांगला विषय भेटला तर, नाही तर शांत राहायचं, गप्प बसायचं, फक्त ऐकत राहायचं, म्हणजे अशा गोष्टी. तर म्हणजे हे कसं आहे म्हणजे, कारण की मला ते जड भरतची जी स्टोरी आहे ना ती खूप इन्स्पायरिंग वाटते. आणि म्हणजे मला आवडतं ते असं शांतपणे एका ठिकाणी भगवद्गीता वाचा, चॅन्टिंग करा, प्रवचन आहे का, कीर्तन आहे का, एक. आणि असं जर चांगला विषय भेटला, चांगलं फ्रेंड सर्कल भेटलं, म्हणजे असं बोलण्यासारखं तर बोलते पण भरपूर. म्हणजे तसं काय की शांतीप्रिय तुम्ही बोललात ना, एकटी भक्ती करू शकत नाही आपण. हरे कृष्ण प्रभू. तुम्ही जड भारतीय आहात. ते एक जड भारत, तुम्ही जड भारती. लक्षात ठेवा, भगवंतांच्या भक्तांचा संघ घेणं म्हणजे काय. काही लोकांना वाटतं की भगवंतांच्या भक्तांचा संघ म्हणजे काय की अरे मंदिर में गया था मैं, अभी मैं क्या हूं, मैं मराठी हूँ, अरे मराठी डिवोटी मिल गया, हरे कृष्ण प्रभु जी या इकडे या. मैं इतना बोर हो गई थी ना, इधर सब तेलुगु वाला है, वो नॉर्थ इंडियन वाला है, पंजाबी है, गुजराती है, मराठी डिवोटी मिल गया मुझे. वाह वाह वाह. आयो इधर आजो. आज काय बनवलं घरी? अहो तुम्हाला काय सांगू, आज ना पोळ्या बनवल्या. पोळ्या कसल्या पोळ्या? मग तुमच्या ते म्हणजे चालू होतं. मग संध्याकाळी काय, मग आपण बाजारात जाऊया, तिकडे आपण हे घेऊया. मग तुम्हाला काय वाटतं की मी भक्ताचा संघ घेतोय? हा संघ आहे नाही असं नाही, दिस इज प्रिलिमिनरी लेवल. भगवंतांच्या भक्ती. आता तुम्हाला उदाहरण देईन मी. जसं आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, राईट. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही टाकता की एवढा जप झाला, किंवा तुम्हाला काय इन्स्पायरिंग वाटतं का, कोट तुम्ही टाकता. तुम्ही याला काय म्हणता? याला भक्तांचा संघ म्हणता की नाही? किंवा अजून याच्यापेक्षा इंटेन्स संघ म्हणजे काय माहितीये का, ते एक्सेल शीट असते, एक्सेल शीट. याच्यामध्ये आपण लिहितो, अच्छा आज मैंने क्या क्या सुना, अच्छा आज मैंने क्या नहीं सुना, अच्छा मैंने आज क्या क्या गडबड किया. दॅट कॅन बी मोर इंटिमेट. ह्याला म्हणतात भगवंतांच्या भक्तांचा संघ. भगवंतांच्या भक्तांचा संघ म्हणजे असं नाही की आम्ही सोशलाइज केलं, आपण एकत्र आलो, बाजारात फिरलो आणि मजा आली आपल्याला.
राईट. भगवंतांच्या भक्तांचा संघ म्हणजे आपण गीतेमध्ये तुम्ही आय थिंक बघितलं वाटतं, श्लोकी पुढे येणार आहे, तुम्हाला नंबर आठवत नाहीये. मच्चित्त मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. माझे भक्त जेव्हा माझ्या एकत्र येतात ना, तेव्हा ते माझ्या लीलांविषयी गुणगान करतात, माझं आपली साधना कशी झाली याच्यावर चर्चा करतात, भगवान से कैसे सेवा करनी उसके बारे में डिस्कस करते हैं. तर नो डाऊट आपली टेंडन्सी आहे तर प्रजल्प थोडा होतो, होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाहीये. प्रजल्प थोडा झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण भक्तांसोबत करा, बाहेरच्या लोकांसोबत करू नका. प्रभूजी पण कधीतरी असं वाटतं ना की अरे आपल्याला व्यवस्थित बोलता येत नाही, काहीतरी चुकीचं बोललो, काहीतरी अपराध झाला तर, कारण की म्हणजे कळतच नाही ना की कसं वागायचं, कसं बोलायचं, कशी आपली बुद्धी नाहीये. त्याच्यामुळे थोडस असं वाटतं की अरे शांत राहिलेलं बरं, ते अपराध होण्यापेक्षा आपण शांत राहून म्हणजे ऐकत राहूया फक्त, असं चालेल. भक्तांचं तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही सत्संग घेता भक्तांचा, आणि बोलता बोलता कधी आपल्याकडे जर काही आपण बोललो तर काही प्रॉब्लेम नाही ना. आपण नंतर भक्तांना नेहमी सॉरी म्हणू शकतो ना. अरे तुम्ही म्हणता ना हजबंड वाईफ, सॉरी हा सॉरी, काल चुकलं, अहो मनावर घेऊ नका हो, उखाणं करते करता ना तुम्ही. आता भगवंतांच्या भक्तांसोबत पण आपल्याला स्नेहाचा संबंध ठेवणे जरुरी आहे. त्याच्यामध्ये थोडासा प्रजल्प म्हणजे होतो, काय प्रॉब्लेम नाहीये. प्रजल्प म्हणजे असं नाही तुम्ही पिक्चरची गाणी ऐकताय त्याला एकदम हे म्हणतात, पण तुम्ही जस्ट काही चर्चा केली की आज कुठली भाजी बनवली, हे याला प्रजल्प नाही म्हणत एक्झॅक्टली, पण कृष्णा कॉन्शियस ठीक है, नेचुरल है वो. भक्तों के बारे में पूछना आप कैसे हैं, क्या है, आज प्रसाद में क्या बनाया, अरे हम वहां गए थे, कितना आनंद आया, मजा आया, दैट्स ओके. भक्तांचा संघ घेणे म्हणजे बेसिकली एखादा भक्त तुम्हाला जर इन्स्पायर करत असेल चॅन्टिंग करण्याकरता, रिडिंग करण्याकरता, भगवंतांची सेवा करण्याकरता, दॅट्स कॉल्ड भगवंतांच्या भक्तांचा संघ. भगवंतांच्या भक्तांचा संघ म्हणजे असा नाही की की मी आता बसले कडक, हा प्रभूजी तुम्ही बसला तिथे किंवा माताजी बसले आणि संघ झाला आमचा, असं नाही. त्या संघामध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट बाहेर निघाली पाहिजे भक्तीची, राईट. आणि कधी तुम्ही थकलात जास्त की थोडा एकांत राहायचा, राहा काही दिवस, 2-3 दिवस राहा, पण कंटिन्युअसली राहू नये आपण एकांतामध्ये. संघ पाहिजे आपल्याला भक्तांचा, राईट. म्हणून हे सगळे ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आहेत सगळे आपले, व्हॉट्सअप असेल किंवा तुम्ही कधी कॉल करून बोलत असाल किंवा झूम मीडिया आहे, हे सगळे भगवंतांच्या भक्तांसोबत येण्याचे फार चांगले माध्यम आहेत आजकाल. नाही तर तुम्ही कुठे राहतात आणि मी कुठे राहतो, तुम्ही जगाच्या एका कोपऱ्यामध्ये आहात, मी एका कोपऱ्यामध्ये, पण आपण एकत्र येतो ना. एक तसा करता आपली भगवत भक्ती आपण चर्चा केली ना भगवंतांची, राईट. आपल्या भक्तीमध्ये वृद्धी होते. हरे कृष्ण. कोणतरी बोलायचं होतं गीतेमध्ये, कोणाला बोलायचंय, बोला बोला. हरे कृष्ण. सेवा कोण दिला माताजी, बोला बोला बोला. हरी बोल. प्रभूजी आता आपल्याला हे जड देह दिलेला आहे भगवंताने आपल्याला, मग तो रजगुण जड शरीर आणि रजगुण हे तर संमिलन आहेच ना प्रभूजी, असं आहे. मग त्याला काय करणार आपण, आहे ना. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही ते गीतेचा 3रा अध्याय नेहमी विसरू नका. 3ऱ्या अध्यायाच्या एंडला आपण जे श्लोक स्टडी केलेले आहेत ना, या जड शरीरापेक्षा इंद्रिय जे आहेत ते मोठे आहेत, इंद्रियांपेक्षा मन मोठं आहे, मनापेक्षा बुद्धी मोठी आहे, बुद्धीपेक्षा आत्मा मोठा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण आत्म्याला भगवत सेवेमध्ये लावतो ना, तेव्हा बाकीचे सगळे खालचे जे नोकर चाकर सगळे भगवत सेवेमध्ये लागतात. हे तुम्ही कधी विसरू नये ते, राईट. म्हणून आत्म्याला आपण जेव्हा भगवत भक्तीने कार्य देतो ना, तेव्हा आपले सेन्सेस, आपले इंद्रिय, आपली मन बुद्धी स्थिर होईल. विसरू नये कधी की आपण आत्म्याला, आपण पहिले दिवसात पहिले लक्षात ठेवा की आपलं जेवण आपण आत्म्याला खायला द्यावं. लोक काय करतात, मैं प्रसाद लूंगा, शरीर के लिए, सब खाने के बाद चैंटिंग करूंगा, तो कैसे होगा यार. पहले उसको थोड़ा कुछ खाने को दो ना. भले 16 में से 4 माला दो, चलेगा. उसका ब्रेकफास्ट हो जाएगा 4 माला. लंच में 8 माला, 12 माला हो गया. डिनर में और 4 माला, ठीक है. डिनर कम लेते हैं ना हम लोग. खिलाओ, पहले आत्मा को खिलाओ, देन रजोगुण थोडा कमी होईल, तमोगुण कमी होईल, सत्वगुण येईल. आत्म्याला विसरू नये आपण. हरे कृष्ण. म्हणजे काही काळापुरतं आपण प्रभूजी आत्म्यासाठी करू शकतो, पण काही काळासाठी आपल्याला शरीराचे हे करावे लागते आपल्याला ना. हा बरोबर आहे, पण लक्षात ठेवा जेव्हा आपण आत्म्याला भरवतो ना अन्न, जेव्हा आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करतो, दिवसभराकरता चार्ज असते ती. असं होत नाही की तुम्ही आता मोबाईल चार्ज केलेला आहे आणि तुम्ही दुसरं भांडे धुताय, अरे मोबाईलची बॅटरी गेली, मोबाईलची बॅटरी गेली. राहते ना ती, राहते ना.
एकदा चार्ज केलं तर राहते ना, तसं शरीर आपण आत्म्याला जर तुम्ही अनुभवाने घ्या, तुम्ही जर आत्म्याला चार्ज केलं चांगल्या प्रकारे सकाळी व्यवस्थित, नेक्स्ट काही तास व्यवस्थित तुमचं चालेल. आणि मग तुम्हाला वाटलं की चार्जिंग कमी हो रहा है, लगाओ लेक्चर प्रभुपाद का, लगाओ लेक्चर महाराज का, कीर्तन लगाओ, कंटिन्युअस कंटिन्युअस एक स्पिरिच्युअल साऊंड आपल्या कानात गेला पाहिजे, जेणे आपण आपल्याला तीर्थाची सवय झालेलीच असल्यामुळे. येस, अशा प्रकारे. हरे कृष्ण. ठीक आहे, म्हणजे आयुष्यात दर्शन खूप छान सांगितलं प्रभूजी तुम्ही, धन्यवाद. हरे कृष्ण. तुमचं धन्यवाद. तुमच्या संघामध्ये मला शिकायला भेटतंय, तुमचा प्रभाव आहे. माने प्रभू आपल्याला दाखवत आहेत पोलीस हेडक्वार्टर कुलाबा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके, भेटूया मग आपण शुक्रवारी 8व्या अध्यायाला. प्रणाम. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो. हरे कृष्ण.